नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. व्यक्तिमत्व विकासासाठी बालवयातच नाट्याचे संस्कार होणे अत्यंत गरजेचे आहे. या उद्देशाने 1978 साली प्रकाश पारखी सरांनी नाट्य संस्कार कला अकादमी स्थापन केली. गेल्या 40 वर्षांपासून ही बालनाट्य शिबिरे सातत्यानं चालू आहेत. लबाड लांडगा, मंग्या गारुडी आणि जादूची पुंगी, भित्रा राजपुत्र, बिन कपड्यांचा राजा अशा बालनाट्यांनी सुरुवात झाली. ढब्बू ढोल, रिमोट गोल, आई शपथ, आजोबांच्या धमाल गोष्टी या बालनाट्यांचे महाराष्ट्रभर अनेक यशस्वी प्रयोग होत आहेत. संस्थेच्या बालनाट्य प्रशिक्षण शिबिरातून अनेक कलाकार उदयास आले. राष्ट्रपती पुरस्कार विजेते अमित फाळके आणि अश्विन चितळे, प्रख्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीची मराठी आणि हिंदी सिने जगतातली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, चित्रपट निर्माता योगेश सोमण, अभिनेता लोकेश गुप्ते, नचिकेत पूर्णपात्रे, युवा अभिनेते सक्षम कुलकर्णी, अथर्व कर्वे, शिवराज वायचळ, युवा अभिनेत्री शिवानी रांगोळे, तेजश्री वालावलकर, प्रियदर्शनी इंदलकर, श्रुती कार्लेकर हे सगळे नाट्य संस्कारचेच विद्यार्थी. बालवयात नाट्य संस्कार झालेले कलाकार आज प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही संस्थेचं ऋण मानतात. म्हणूनच सुबोध भावे आपल्या अत्यंत व्यस्त कारकिर्दीमधून वेळ काढून नाट्य संस्कारच्या बालनाटिकांमधून अजूनही अतिशय प्रेमाने काम करतो. नाट्य संस्कार म्हणजे फक्त अभिनय नव्हे, तर रंगभूषा, वेशभूषा, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, नेपथ्य, लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा. याचे योग्य मार्गदर्शन संस्थेच्या बालनाट्य शिबिरांमध्ये मिळाल्यामुळे चित्रपट सृष्टीमध्ये रंगभूषाकार अमोद दोशी, स्वतःची ऑडिओ व्हिडिओ निर्मिती संस्था असलेला महेश लिमय, वेशभूषाकार चैत्राली डोंगरे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर, लेखक, दिग्दर्शक अपूर्व साठे, यातून फक्त कलाकारच नाही, तर अनेक यशस्वी डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योजक, व्यावसायिक, त्याचबरोबर समाजसेवकही घडले. बालनाट्य शिबिरांमधून मिळालेल्या संस्कारांचा त्यांना आजही त्यांच्या करिअरमध्ये भरपूर उपयोग होत आहे. नाट्य संस्कारतर्फे शिशु गटापासून पुढे सर्व वयोगटासाठी दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धांचं आयोजन केलं जातं. एका व्यक्तीनं 3 ते 5 मिनिटांमध्ये एखाद्या प्रसंगाचं केलेलं सादरीकरण म्हणजेच नाट्यछटा. 1992 सालापासून नाट्य संस्कार कला अकादमी सातत्यानं या स्पर्धांचं संयोजन पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागातून करत आहे. दरवर्षी हजारो स्पर्धक यात भाग घेतात. मराठी भाषेतील नाट्यछटा स्पर्धांचे यश लक्षात घेऊन हिंदी आणि इंग्रजी भाषेतही आता नाट्यछटा स्पर्धा संस्थेतर्फे घेतल्या जातात. संस्थेचे मार्गदर्शक गुरुवर्य भालबा केळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ भालबा केळकर स्मृती करंडक स्पर्धा 1991 पासून आयोजित केल्या जातात. 10 वर्षांच्या आतील मुलांसाठी 10 मिनिटांच्या नाटुकल्यांच्या अशा या महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा आहेत. या स्पर्धांच्या संयोजनात पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आयोजित करणारी
महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्थाही आता सहभागी झाली आहे. ही चळवळ अधिक प्रभावी होण्यासाठी नाट्य प्रतिमा प्रकाशन सुरू करण्यात आलं. नाट्यछटा, नाटुकल्या, नाटिका, नाट्यशास्त्र विषयक पुस्तके, ऑडिओ सीडीज, व्हिडिओ सीडीज, डीव्हीडीज यांचंही प्रकाशन केलं. शाळा, संमेलनं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर वाचकांपर्यंत उपलब्ध करून दिलं. दरवर्षी 5 ते 8 आणि 8 ते 16 या वयोगटासाठी 15 एप्रिल ते 30 एप्रिल आणि 15 मे ते 30 मे तसंच वर्षभर रविवार सत्रात नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जातात. प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांच्या आणि हौशी पालकांसाठी नाट्य कार्यशाळा घेतल्या जातात. यातूनच वार्षिक सभासद योजना सुरू केली आहे. सभासदांना महिन्यातील एका रविवारी नाट्य कार्यशाळा आणि संस्थेच्या उपक्रमात संयोजनात सहभागाची संधी दिली जाते. टीव्ही सिरियल्स आणि चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात त्यामध्ये अभिनय करण्यासाठी आकर्षिली जात आहे. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी युवा नाट्य कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांना नाटकासाठी उपयोगी असणाऱ्या सर्वच अंगांचं मार्गदर्शन आणि ऑडिशनसाठी सुद्धा तयारी करून घेतली जाते. गायन, वादन, नृत्य, चित्रकला यांच्या सरकारमान्य शालेय परीक्षा आहेत आणि या परीक्षेचे गुण 10वी बोर्डाच्या परीक्षेत धरले जातात. पण नाट्यकलेची कोणतीही परीक्षा नसल्यामुळे नाट्य संस्कार कला अकादमीनं 3 परीक्षा सुरू केल्या आहेत. 7 वर्षांवरील वयोगटासाठी बालनाट्य संस्कार, 9 वर्षावरील वयोगटासाठी किशोर नाट्य संस्कार आणि 12 वर्षांवरील वयोगटासाठी कुमार नाट्य संस्कार. आनंददायी शिक्षण याच्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे अभ्यास नाट्य. शालेय अभ्यासक्रमात गणित, इंग्रजी, विज्ञान इत्यादी विषय मनोरंजक आणि सोप्या पद्धतीने शिकवले जावेत यासाठी नाटकाचा उपयोग केला जावा म्हणून अभ्यास नाट्य ही चळवळ हाती घेतली आहे. श्रीयुत प्रकाश पारखी सरांनी पुण्यासह महाराष्ट्रभर तसंच महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आहेत. भविष्य काळामध्ये विदेशी भाषेतील बालनाट्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नाट्य प्रशिक्षण घेण्याचा संस्थेचा संकल्प आहे. प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन या तीनही माध्यमातून 40 वर्षे कार्य करणारी ही संस्था म्हणजेच नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. आमच्या या कार्यात आपणही सहभागी होऊ शकता. आपण www.natyasanskar.com या वेबसाईटवर लॉग इन करा किंवा आमच्या 205 शुक्रवार पेठ पुणे 2 येथील कार्यालयाशी संपर्क साधा. दूरध्वनी क्रमांक नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. नाट्यसंस्कार कला अकादमी 47 वर्ष व्यक्तिमत्व विकासासाठी नाट्य प्रशिक्षण देणारी आमची संस्था. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये 15 दिवसाच्या कार्यशाळा. रविवार सत्र हे जुलै महिन्यापासून. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. गेल्या 34 वर्ष या स्पर्धा आपण घेतो. 1 ते 15 मे झालेल्या नाट्य प्रशिक्षण वर्गातली छोटा गट सादर करत आहे. पहिलं नाटक धडा मिळाला. लेखन संध्या कुलकर्णी, दिग्दर्शन अनुराधा कुलकर्णी आणि अपूर्वा तिखे. हे छोटे बाल कलाकार सादर करत आहोत. धडा मिळाला.
किती एवढं मी देणार होता. अगं तू काय गाडा झाला, तू सगळ्यांनाच त्रास देतेस. गारे आहे हे फुलं प्रामाणिक राणी काहीच बोलत नाही, मग मी त्याची मजा करणार. मला कोणी काही नाही करणार, कारण मी आहे शूरवीर आणि हुशार. काही पोरगी अंगात आहे नसती तर माझ्या शेपटीची का करते दोस्ती. काय मुलांना मोठा डोळा दाखवतात ना, काल मला पाण्यात टोचताना खेळातुरी सजा. काल बघू शकली ना, म्हणूनच मम्मा बोलतात. काय फुलं पाकळ्या मोठा गर्व करतोस ना, आता मी तुला पकडणार आणि या वल्लीत टाकणार. नको 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 नको, आहे की मी शूर, कसं पकडलं तुम्हाला. आता मी सगळ्यांना दाखवणार किती छान फुल पाखरायची माझ्याकडे. मी आहे शूरवीर आणि हुशार. वेदना होती आम्हाला, कोणी ना काही गाणे, जीव देवा गणे आणि आम्हाला देणे. पाकळ्या सोडल्या काठी होती, प्राणांची माया तिने मुळीच नाही जाणली. आता दाखव तिला आपला इतका, तिच्या छोरांचा जीव दिला चटका. तयार व्हा, आज चिवड्या सुटण्याच्या तिला अशी पडणार आहे. सगळी आपली नाती प्रेम देऊ
प्रेम देऊ त्यांना तर होईल प्रगती. बाबा, आता त्याची आणखी दिवसानी आपण सारे रोज होता या ठिकाणी जीव झाली शाळी तुम्ही पण होणार ना. जीव झाली शाळी तुम्ही पण होणार ना. झाडांना प्राण्यांना त्रास नाही देणार. झाडांना प्राण्यांना त्रास नाही देणार. वस्तू आपल्या जपून छान छान ठेवणार ना. वस्तू आपल्या जपून छान छान ठेवणार ना. शिव झाली शाणी तुम्ही पण होणार ना. शिव झाली शाणी तुम्ही पण होणार ना. श्रेयांक खरकर, अश्वथ पाठक, आरोही नागवडे, रियान, सुजन खंडे, धनुष चौक, चिश्री शिवनाथ फुले, अनुराधा कुलकर्णी, संध्या कुलकर्णी. माझ्या आईचा स्टेटस. लेखन दिग्दर्शन राधिका देशपांडे. सुरू करत आहोत माझ्या आईचा स्टेटस. स्टोरीजला लावत असते. हो ना, माझ्या आईचा पण असा एकही दिवस जात नाही की तिने स्टेटस आणि स्टोरीवर काही टाकलं नाही. स्टेटस आणि स्टोरीवर टाकायला माझी आई त्या घराची उलटा पालन करते. त्या मोगऱ्याच्या रोपाला कधी फुल येतंय त्याची वाट पाहत असते. का ग, केसात गजरा घालायला का? नाही ग, स्टेटस आणि स्टोरीला टाकायला. आणि खाली कॅप्शन काय देते?
त्या 6व्या मजल्यावरच्या प्रियंकाने लावला सुद्धा स्टोरीला तिचा व्हिडिओ. पटकन जाय. आज की ताजा खबर, आज की ताजा खबर. हे काय गं काय? आज की नाही, कोणाच्या तरी आईने कोणाचा तरी लहानपणीचा नंगा फुंगा फोटो टाकलाय स्टोरीला. हे माझ्या आईने पण दाखवला तो फोटो स्टोरीवरचा. हे कोणाचा गं? मला पण दाखव ना. हे तुझ्या आईच्या मोबाईलवर बघ की, दिसेलच तुला. आज सकाळपासून इंस्टावरच्या स्टोरीज तू पाहिल्या नाही का? हे नाही गं. आज माझी आई कुठली तरी स्टोरी टाकण्यात बिझी आहे, त्यामुळे तिचा मला फोन बघायला मिळालंच नाही. पण आम्हाला तर दाखवणार काय स्टोरी आहे ते आणि कोणाबद्दल आहे हे विहा. तू माझ्याबद्दल तर बोलत नाहीस ना? माझ्या आईने तर नाही नडकलं हे स्टेटसला. दाखव मला. नाही फुलं सोन्याचं कडे रुपयाचा वारा अरे हे काय टाकलं आईने? काय प्राइस नावाची गोष्टच उरली नाहीये. माझा फोटो टाकण्याआधी मला विचारायला नको? अरे जेव्हा मी पहिल्यांदा रडलेलो ना, तेव्हा मला जवळ घ्यायचं सोडून आणि काय म्हटलं माहिती? काय अरे तू शूटिंग करायला किती गोड रडतात. आता मला सांगा, मी रडतोय हे सगळ्यांना दाखवायची काही गरज आहे का? हो ना, माझी पण आई तशीच आहे. विचारायला लागलो त्याची स्टोरी, माझ्या खाण्याची स्टोरी, माझ्या पिण्याची स्टोरी, माझ्या उठण्याची स्टोरी, माझ्या बसण्याची स्टोरी आणि माझ्या पोटीची. नाही, देवाची कृपा आहे माझ्यावर. मी पोटी करता
मलाच वाटतोय. मला तर पेपरवालाच वाटतं. मला नाही वाटत ते तिघे चोर असतील. दया आग्या तोड तो दरवाजा. या तिघांच्या व्यतिरिक्त अजून कोणाला माहिती होतं की तुम्ही रोप ट्रिपला गेला आहात? अख्ख्या जगाला. काय अख्ख्या जगाला? कारण बाबा हिला ओरडत होते की अख्ख्या जगाला ओरडून सांगायची काय गरज नाहीये आणि आईच्या हातातून मोबाईल काढून घेतला. अच्छा, म्हणजे सगळं स्टेटस स्टोरी पोस्टमुळे झालंय तर. अच्छा, म्हणजे इंस्टावरच्या स्टोरी बघून चोरांनी चोरी केली तर. म्हणजे ते नक्कीच तुमच्याला कॉल करत असणार. हो ना, ट्रिप मध्ये चांगलं एन्जॉय करायचं, फिरायचं. त्याच्याऐवजी प्रत्येक ठिकाणी आम्हाला दोघांना उभं करून आणि ते फोटो काढत होते आणि खाली कॅप्शन देत होते, एन्जॉयिंग ट्रिप. पूर्ण ट्रिपवर आईच्या फोन मध्ये घुसलेली. पूर्ण कुठे लक्षात नाही तिचं. किती लाईक झाले, किती जणांनी पाहिलं, आमच्याकडे लक्षच नाही तिचं. एवढं. हो, तुम्ही अगदी खरं
गोष्टी शेअर करून फसवू नका. जी 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 राहो जी 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 राहो जी जी जी. आपले लेकरं आणि आपलेच ओठ उगीच मोठं होऊ नका. सकाळी उठून पहिला हात मोबाईल वरती ठेवू नका. जी जी राहो जी 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 राहो जी जी. नाटक बिटक नसे असे आमचे मनोगत. आई बाबा आजी आजोबा ऐका आमचे हे गीत. जी जी राहो जी 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 राहो जी जी. सांगलीनाथ सागर नांगरे, मीरा चैतन्य कुलकर्णी, शरद सचिन ढोकणे, मीरा नचिकेत धायगुडे, वेदांत निखिल पोंक्षे, विहार पंडितराव, शर्मिल विद्यासागर, नरेश रुपेश तोरट, आरव अभिषेक भावे, दाविना देशपांडे. एक मे ते 15 मे गरा पालकर इथे घेतल्या गेलेल्या नाट्य प्रशिक्षण शिबिराचा हा समारोप होता. सगळ्यांनी बघितलंच आहे की मुलांनी 15 दिवसात बरंच काही शिकून बरंच काही सादर केलेलं आहे. आता या मुलांना आपण इथे सहभाग प्रमाणपत्र देणार आहोत. या समारोपाचे आजचे पाहुणे सूरज पारसनीस यांची मी थोडक्यात ओळख करून देते. सूरज पारसनीस हे गेल्या 2 दशकाहून अधिक काळ रंगभूमीवर कार्यरत असलेले एक प्रसिद्ध मराठी अभिनेते, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते आहेत. ते थिएटर ऑन एंटरटेनमेंट या संस्थेचे सहसंस्थापक असून त्यांनी 30हून अधिक मराठी, हिंदी आणि इंग्रजी नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. सूरज पारसनीस यांच्या थिएटर ऑन एंटरटेनमेंट अंतर्गत ही दोस्ती तुटायची नाही, शंकर जयकिशन, एक तिची गोष्ट आणि मिकी या सध्या गाजत असलेल्या नाटकांमुळे ते दिग्दर्शनासाठीही ओळखले जातात. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले सूरज पारसनीस अभिनयासोबतच अनेक नाटकांचे लेखन आणि निर्मिती देखील करतात. शालेय, आंतरमहाविद्यालयीन, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नाट्य स्पर्धांमध्ये त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. जी नाट्य गौरव सारख्या मानाच्या पुरस्कारानेही ते सन्मानित झाले आहेत. रंगमंचावरील तारे म्हणून त्यांची ओळख असून रोहन प्रकाशनद्वारे त्यांच्या नाट्य कार्याची नोंद घेतली गेली आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटके सध्या महाराष्ट्रात आणि परदेशातही गाजत आहेत. आणि आज त्यांची विशेष ओळख म्हणजे ते नाट्य संस्कार कला अकादमीचे विद्यार्थी आहेत. नाट्य प्रशिक्षणाचे धडे त्यांनी प्रकाश पारखी सरांकडून घेतले आहेत. असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले सूरज पारसनीस आज आपल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत. नाट्य संस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी सर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. नमस्कार. आजचे आपले प्रमुख पाहुणे जे आहेत त्यांचा दुसरे जे आहेत त्यांचा परिचय मी देते. सन्मिता धापटे शिंदे भारतीय शास्त्रीय संगीताची भक्कम पार्श्वभूमी असलेले आणि गझल आणि लाईट म्युझिकमध्ये प्रावीण्य मिळवलेली ही एक बहुगुणी गायिका आहे. महाराष्ट्रभर आणि राष्ट्रीय स्तरावर 500हून अधिक लाईव्ह कार्यक्रमांचा अनुभव यांना आहे. सूर नवा ध्यास नवा सीझन 4च्या या विजेत्या आहेत.
तसेच ह्या आकाशवाणी ग्रेड आर्टिस्ट आहेत. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या शास्त्रीय स्पर्धेच्या या विजेत्या आहेत. गझल व लाईट म्युझिकसाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती यांना प्राप्त झालेली आहे. छोटा गंधर्व प्रतिष्ठा निर्मित संगीत सौभद्र आणि संगीत एकच प्याला या संगीत नाटकात ह्या प्रमुख अभिनेत्री म्हणून काम करीत आहेत. तसेच मुख्य नाट्यसंस्कारच्या ह्याही एक विद्यार्थिनीच आहेत. प्रकाश पारखी यांच्या हाताखाली यांनी पण शिक्षण घेतलेलं आहे. तर मी संस्थेच्या विश्वस्त संध्या कुलकर्णी यांना त्यांचा सत्कार करण्याची विनंती करते. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, ह्या जे शिबिर झालं त्याच्यात त्यांची मुलगी सुद्धा पार्टिसिपेट त्यांनी झालेली आहे. संस्थेचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी सरांना मी मनोगत व्यक्त करायला सांगते. नमस्कार. विसरले का पालक? नमस्कार. गेले 13 दिवस सातत्याने आपण सगळेजण एकत्र जमत होतो आणि या 13 दिवसामध्ये काय संस्कार झालेत ते आपण पाहिलेत गेले 3 तासामध्ये. आणि हे काम 47 वर्ष झालेत. हा 48वं वर्ष आहे. गेल्या वर्षीच्या शिबिरामध्ये एक पालक आले म्हटले की सर माझी मुलगी आता या शिबिरात आहे आणि माझी आई तुमची विद्यार्थिनी आहे. तर त्यांना म्हटलं घेऊन या त्यांना, कारण अगदी पहिल्या बॅचची त्या विद्यार्थिनी होत्या. त्या आल्या त्यानंतर भेटायला आणि त्या म्हटल्या माझ्या मुलीला काही पाठवलं नाही आलं पण आता माझ्या नातीला पाठवते. अशा 3ऱ्या पिढीचं काम चालू आहे. 48 वर्ष या डिसेंबरला पूर्ण होत आहेत आणि लवकरच सुवर्ण महोत्सवी वर्ष होणार आहे. जुने सगळे विद्यार्थी एकत्र येत आहेत आणि मीटिंग्स घेत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला सुवर्ण महोत्सवी वर्ष करायचे. सगळ्या पालकांना पण विनंती आहे की तुम्ही संपर्कात राहा. आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम याच्यावरती सतत बघत राहा. खूप काही उपक्रम आपल्याला 50व्या वर्षाच्या निमित्ताने करायचे आहेत. त्याची तयारी आत्तापासून सुरू झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे की आपलं हे प्रशिक्षण एप्रिल-मे महिन्यामध्ये आपण 15 दिवसाचं असतं, परंतु जुलै महिन्यापासून जे आपण प्रशिक्षण रविवार सत्र घेतो त्याचे खास वैशिष्ट्य आज मुद्दामून तुम्हाला सांगतो की ते पालकांसाठी पण आहे. आपल्याकडे घरपालकांमध्ये 3 वर्ग असतात. एका वर्गात 5 ते 8 वयोगटाची मुलं शिकत असतात. एका ह्याच्यामध्ये 9 ते 16 वयोगटाची मुलं असतात आणि 3ऱ्या वर्गामध्ये 16 वर्षावरील कुठलीही पुढं वय अट नाही. अगदी सिनियर सिटीजनसुद्धा भाग घेऊ शकतात. आणि गेल्या वर्षीचा इतका सुखद अनुभव आहे की काही पालक असे होते की ते मुलं त्या ह्याच्यात जायचे त्यांच्या वर्गात आणि पालक एका वर्गात असायचे. म्हणजे सोडणं आणि आणणं हा काय प्रकारच नाही. दोघांनी त्या शाळेत जायचं. दोघांचे वर्ग वेगळे आहेत, दोघांच्या ॲक्टिव्हिटीज वेगळ्या आहेत, परंतु मुलांबरोबर आपण पण हे नाट्य शिक्षण घेतलं पाहिजे. केवळ नट होण्याकरता नाही तर याच्यात खूप आनंददायी आहे. आपण आनंद देण्याकरता आपण नाटक शिकतो आणि हे नाट्य शिक्षण तुमच्या मुलांना तुम्ही घेत असताना तुम्ही जर घेतलं तर ते अधिक प्रभावीपणे मुलांपर्यंत पोचवा. तेव्हा ज्यांना इच्छा आहे पालकांनी त्याने आत्तापासून ठरवून ठेवा की पुढच्या 3 महिन्याचे रविवार कसे काय आपल्याला ॲडजस्ट करता येतील आणि मुलांना सोडायचंच आहे आणि आपण पण तिथं थांबायचं. तेव्हा या सुवर्ण महोत्सव रविवार सत्र या संदर्भामध्ये आपण अवश्य विचार करावा. या दोन्ही माझ्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि इतके खरं बिझी आहेत पण आपलं नशीब चांगलं की योगायोगाने आज आपले 2घंही जण उपलब्ध आहेत. एक आता पालक म्हणून उपलब्ध आहे आणि सुरेशचं तुम्हाला आता बायोडेटा वाचल्यानंतर कळलं असेल की अतिशय बिझी आहे पण तो खास त्यांनी आपल्या ह्याच्यासाठी वेळ दिलेला आहे. असाच तो सुवर्ण महोत्सवाला पण वेळ देईल. धन्यवाद. आजचे आपले पाहुणे सूरज पारसनीस यांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करायला सांगते. नमस्कार सगळ्यांना.
एकतर धन्यवाद तिचं असं प्रमुख पाहुणे आणि फार ऑकवर्ड आहे मला सर. पण मला एवढं नक्की सांगायला आवडेल की माझी सुरुवात नाट्य संस्कार कलाकारांमधून झाली आणि तेव्हा 15 एप्रिल ते 30 एप्रिल असे शिबिरं असायची, भरतनाट्याला त्याचा समारोप व्हायचा. हा असा उत्साह तेव्हा पण होता आणि हे खूप भारी आहे की सर अजूनही सातत्याने ते करतात. माझी कंप्लेंट नेहमी असते की प्लीज सर आता जरा आराम करा, जरा फिरा, हे करा, पण त्यांचं फिरणं हे नाट्यगृहातच जास्तीत जास्त असतं हे कळत चाललंय. कारण आपल्या सगळ्यांकरता असं एक प्लॅटफॉर्म उभा करणं फार गरजेचं होतं आणि ते सातत्याने ते करतायत आणि मी खूप नशिबान मानतो स्वतःला की त्यांनी मला दिग्दर्शक बनवला. कारण मला आठवतं इयत्ता 11वीत असताना 10वी नंतर सर आता काय करू असं म्हणून त्यांच्याबरोबर होतो आणि त्यांनी मला एका स्पर्धेचा दिग्दर्शक बनवला की बाबा तू लहान मुलांना समजा डिरेक्ट करू शकलास तर जगात कोणाला पण डिरेक्ट करशील, हे त्यांचं वाक्य मला अजूनही आणि त्यांच्या या हिमतीने, त्यांच्या या प्रोत्साहनामुळे मी आज जे काय आहे ते करू शकतोय. सो आज इथं आलोय ते घरात आल्यासारखंच वाटतंय आणि मला अभिनंदन करायचं सगळ्या मुलांचा. तो उत्साह मला मनापासून मी त्या फक्त त्या मुलांकडे बघतोय जे आता थिएटरमध्ये, कारण हे पुढची पिढी, हे पुढचे प्रेक्षक आणि पुढचं सगळं हे आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुमच्या सगळ्या पालकांचं मनापासून अभिनंदन करावंसं वाटतं, कारण ही स्टेप घेणं फार गरजेचं असतं की कोणाला तरी आपल्या मुलाला याच्यात घालावंसं वाटणं. एवढ्या सगळ्या ऑप्शन्स जगात असताना, AI ची डेव्हलपमेंट होत असताना नाटकाकडे परत यावंसं वाटणं हे फार गरजेचं आहे. तर पालकांचं पण मनापासून अभिनंदन आणि थँक्यू मला आज इथं बोलवलं. थँक्यू. आपल्या पुढच्या पाहुण्या संगीता नाट्ये शिंदे, त्यांनी आपलं मनोगत मांडावं. नमस्कार. मला कल्पना आहे तुम्ही 11 वाजल्यापासून आला आहात, छोटे मुलं सुद्धा, तर जास्त वेळ तुमचा घेणार नाही. फक्त खूप मनापासून सगळ्या मुलांचं आणि पालकांचं कौतुक यासाठी करावंसं वाटतंय. जसं सूरज सर आत्ता म्हटलं की आत्ता आपल्याला इतकी माध्यमं उपलब्ध असताना सुद्धा आपण आपलं मूळ कुठे आहे हे शोधून तिथे यायचा आपण प्रयत्न करतोय आणि आपल्या मुलांना ती योग्य दिशा देतोय. तर त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं माझ्यासकट खूप मनापासून कौतुक आहे, कारण माझी मुलगी पण या शिबिराला आली होती. आणि सर आता इथून पुढचा आमचा टास्क आहे की परवापासून 12 ते 5 का तर काही ॲडव्हान्स कोर्स असेल तर तोही प्लीज नक्की सांगा. आणि खूप छान वाटतंय की जिथे मी उभी होते तिथे आज माझ्या मुलीला बघून मला अक्षरशः रडणं थांबवत नव्हतं तिचं नाटक बघताना. तर खूप सुंदर अनुभव आहे माझ्यासाठी आई म्हणून. आज मी इथे प्रमुख पाहुणी म्हणून नाही तर आई म्हणून आली आहे आणि त्यांनी ओळख करून देताना सुद्धा आपली एक विद्यार्थिनी आहे, तिची आई आहे म्हणजे स्वराज्याची आई आहे म्हणून ओळख करून घेताना हे इतकं छान वाटलं की सुरनव्याची विजेतीपेक्षा हे टायटल मला छान वाटतंय आत्ता. आणि खूप मनापासून सगळ्यांचे आभार. आणि जसं म्हणतोय आपण की 50वं वर्ष आपल्याला मोठ्या प्रमाणात साजरं करायचं, तर सर आम्ही आहोतच आणि आपणही असू सगळे. आणि सरांचा एक आदेश होता की 2 ओळी गा. काय गाऊया? अगोबाई ढगोबाई माहितीये? चला एकत्र 1 2 3 स्टार्ट. अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई लागली ढगाला उन्हाची केवढी झाड, थोडी ना थोडकी लागली फार, थोडी ना थोडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई. थँक्यू. आणि एक फक्त की पालक पण खूप वेळ बसलेत ना, त्यांनाही नाराज करायचं नाही म्हणून त्यांच्यासाठी 2 ओळी. एकाच या जन्मी जण फिरुनी नवी जन्मेन मी, स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील साऱ्या लयाला व्यथा, भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी नार्दता, ना बंधने वा नाही गुलामी, भीती अनामी विसरेन मी, लहरेन मी, बहरेन मी, लहरेन मी, बहरेन मी, तरीही पुन्हा उगवेन
गजल फिरुनी नवी जन्मे नवी फिरुनी नवी जन्मे नवी फिरुनी नवी जन्मे नवी. धन्यवाद तुम्ही. मुलं जर शांत बसली तरच त्यांना सर्टिफिकेट द्यायचं असं आत्ताच सरांनी सांगितलंय. हवं असेल तर शांत बसायचं एका जागेवर, बोलायचं नाहीये. सगळ्या पहिला लहान गट आपण त्यांना सर्टिफिकेट देणार आहोत. त्यांना वर बोलावलं जाईल. एका बाजूनी या, आल्यानंतर सर्टिफिकेट घेतल्यानंतर वरच थांबायचं आहे. त्यानंतर तुमचा फोटो काढला जाईल, ग्रुप फोटो, आणि मग आपापल्या पालकांजवळ जायचं. कळलं सगळ्यांना? सगळ्यांचा आवाज येऊ देत. मी छोट्या गटाची नावं वाचते. विहा पंडितराव, विहा पंडितराव. पुढे तयार राहा. आरोही राजवाडे, आरोही राजवाडे. सुश्रुत आणि धनुष तयार राहा. सुश्रुत श्रृंगारपुरे, सुश्रुत श्रृंगारपुरे. धनुष राऊत. थांब जरा धनुष, थांब. ते दोघं भाऊ असल्यामुळे एकत्र आले. नरेश थोरात, वेदांग पोंक्षे, वेदांग पोंक्षे. आरव भावे, वर येऊन उभा राहा. श्रियान खैरनार, वर येऊन उभा राहा. स्टेजवर येऊन. शिवांश मोरे ये. शिवांश मोरे. शर्विल विद्यासागर, याचं नाव शिवांश मोरे आहे. हा सिम्बा आहे आणि त्यांनी आम्हाला पहिल्या दिवसापासून सांगितलं की मला सिम्बाचं म्हणायचं, आणि त्यामुळे असा गोंधळ झाला की त्यांनी नाव सांगताना सिम्बा मोरे सांगितलं. शर्विल. आदित फडके, आदित फडके. त्याच्या पाठोपाठ मीरा कुलकर्णी येऊन उभी राहावर. आदित फडके, मीरा कुलकर्णी. सानवी नांगरे ये वरती. सानवी नांगरे. अश्वथ पाठक, अश्वथ पाठक. सानवी देव. या पटापट वर येऊन उभं राहा. मी नावं वाचतेय. अश्वथ पाठक झाल्यावर सानवी देव. त्यानंतर शरव ढोकणे, शांभवी गुंजकर. वर उभं राहा येऊन. सानवी देव. शरव ढोकणे, शरव ढोकणे. शांभवी गुंजकर. मीरा घायगुडे ये वरती. मीरा घायगुडे. रुजवी आवले. रिहान शावले.
केशव गंधे, या सगळ्या मुलांची त्यांच्या वयाप्रमाणे व्यवस्थित दंगामस्ती चालू होती. अशा परिस्थितीत आम्हाला शंकाच होती की नाटक कितपत मुलं करतील, पण आज आम्ही खरंच खुश आहोत की कालपर्यंत आम्हाला वाटत होतं की नाटक करतील की नाही का चुकतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडंसं त्यांना लेव्हलचं ज्ञान तिथे आम्ही दिलं असलं तरी इतक्या मोठ्या लेव्हलचं जे काय करायचंय, कसं उभं राहायचं हे आज सांगितलंय आणि त्यांनी ते बरोबर केलेलं आहे. एक सरप्राईज आपण सर्वोत्कृष्ट विद्यार्थी काढलेले आहेत लहान गटात. बघा मुलांना बहुतेक आहे का नाही नाव माहिती नाही. अश्वथ पाठक, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी अश्वथ पाठक. ओव्हरऑल निरीक्षण खूप छान आहे त्याचं आणि त्याप्रमाणे तो करत होता. आणि सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी शांभवी गुंजकर. शांभवी गुंजकर अतिशय पूर्णपणे संपूर्ण निरीक्षण समन्वयाचं काय शिकवतोय, काय करतोय, काय सांगितलं जातंय आणि याबरोबर आपलं स्वतःचं करून दुसऱ्याचं काही चुकत असेल तर तेही सांगतात मुलं. असे हे सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आम्ही काढलेले. लहान गटाच्या पालकांना, विद्यार्थ्यांना आपलं काही मनोगत मांडायचंय का? माझं नाव जाई पाठक, मी अश्वथ पाठकची आई. प्रथमतः पारखी सरांचे खूप मनापासून आभार. ॲक्च्युली मलाच खूप धडधडायला होतं. मुलांचं डेअरिंग आज केवढं असेल त्यांनाच माहिती. खूप छान सादरीकरण केलं आहे सगळ्या मुलांनी. माझ्या मुलाचा हा पहिलाच अनुभव आहे नाट्यशाळेतला, पण त्यांनी पण खूप एन्जॉय केलं आहे आणि सगळ्या मुलांनी पण खूप एन्जॉय केलं, आपण बघितलं आहे. त्याच्यासोबत मी सगळ्या लहान मोठ्या सगळ्या मुलांचे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि असंच सगळ्यांचीच छान प्रगती होऊ दे, त्यातून सगळ्यांना या प्लॅटफॉर्मवर सादरीकरण करता येऊ दे असं मी सगळ्या पालकांतर्फे मनोगत व्यक्त करते. धन्यवाद. मला माहिती आहे सगळ्यांना घरी जायची आता घाई असणार आहे, त्यामुळे पटकन 2 मिनिटात एकतर सरांचे अकादमीच्या सगळ्या शिक्षकांचे आणि ट्रस्ट ऑफ ऑनरचे खरंच आता मला एकच अनुभव शेअर करायचा होता. देविका इनामदार माझी मुलगी 10 वर्षाची, पहिले 8 वर्ष ती लंडन UK मध्ये वाढलेली आहे, त्यामुळे तिचं मराठी रिलेटिव्हली सगळ्यांपेक्षा थोडंसं कच्चं होतं. हे तिचं 2रं वर्ष. मागच्या वर्षी पण ती आली होती आणि तिने खूप एन्जॉय केलं. आमचं भारतात परत यायचं कारण हेच होतं की रूट्सशी आपल्या परत कनेक्ट व्हावं आणि अकादमी नाट्यसंस्कारामुळे खरंच ते आम्ही साकारू शकतो. त्यामुळे खरंच खूप आभार आणि पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच मुलीला पाठवू. धन्यवाद. ही माझी 2री वेळ आहे. मी इकडे राधिका मॅमकडे मी शिकायला जायच्या आधी माझे जिकडे आजी आबा राहतात त्याच सोसायटीमध्ये राधिका मॅम राहायच्या. मी तिकडे शिकायला जायचे त्यांच्याकडे नाट्यछटा. आज राधिका मॅममुळे मी एवढ्या मोठ्या स्टेजवर हे सगळं करू शकले, नाहीतर कधी केलेच नसतं मी नाटक. नमस्कार, माझं नाव अनंत निनाद श्रोत्रिय. माझी पहिलीच वेळ आणि माझं पहिलं नाटक होतं. आधी मला म्हणजे नाटक करायला आवडायचं, पण कधी असं स्टेजवरती करेल असं वाटलं नव्हतं. आणि या शिबिरात आलं आणि मी खूप नाटकाशिवाय पण खूप
काही गोष्टी शिकलो आणि सगळे शिक्षक खूप समजावून आणि नीट सांगतात इथे, म्हणून मला आवडलं आणि हे शिबिर खूप मस्त गेलं माझं. पुढच्या वर्षी पण मला येता आलं तर मी येईन असं मला वाटतं. थँक्यू. नमस्कार, माझं नाव रेयांश खेर्डेकर. हे माझं दुसरं वर्ष आहे इकडे आणि लास्ट इयरपेक्षा हे वर्ष बेटर का गेलं, कारण लास्ट इयर फर्स्ट इयर होतं आणि याच्यात काही माहिती नव्हतं, पण यावर्षी जे माहिती आहे त्याच्याने स्वतःला जो अपग्रेड करता आलं ना, दॅट वॉज द बेस्ट. आणि इकडे येऊन असंच नाही आहे की फक्त शिका शिका शिका, स्कूलसारखं नाही आहे की म्हणजे नाहीतर जिथे कुठेही जाल शिकायला नुसतं शिकायचं आहे, पण इकडे असं आहे की म्हणजे शिका आणि लाईफ रिमेंबरिंग वर्ड्स पण ऐकून घ्या, म्हणजे लाईक सेंटेन्सेस जे की डोक्यात राहतील आणि लाईफ रिमेंबरिंग फ्रेंड्स पण राहतात. आणि मी असं तर आता डोक्यात ठरवूनच ठेवलं आहे, नेक्स्ट इयर इकडे येणं कन्फर्म आहे. नमस्कार, माझं नाव श्लोक. तर हे माझं पहिलं वर्ष आहे इथे आणि मला खूप छान वाटलं. इथे खूप काही शिकायला मिळालं आणि मेन मला कॉमेडी कशी करायची ते शिकायला मिळालं आणि स्पेशली दीप्तीताईकडून. आणि ज्याप्रमाणे आम्हाला नाटक बसवता बसवता शिकवलं ते खूप छान होतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कॉमेडी कशी करायची ते शिकायला मिळालं. अजून प्रकाश पारखे सरांनी पण खूप काय काय शिकवलं. अजून ते आवाजाचे चार वेग, अजून त्याचं म्हणजे व्हॉल्यूम आणि पीच असे भरपूर काही शिकवले, तर ते खूप आवडलं. अजून खूप सिम्पली असं शिकवलं आणि ते पण एकदम नाटक खूप मस्त बसवलं. थँक्यू. आणि मी पुढच्या वर्षी पण येणार आहे आणि रविवार सत्राला पण येणार. अजून एक सांगतो की कालच मी जीर्णोद्धार नाटक बघायला गेलो होतो आणि तेव्हा पहिल्यांदा थिएटरमध्ये बसायचा एक्सपिरियन्स होता आणि आता परत थिएटरमध्ये येऊन नाटक परफॉर्म करायचं, म्हणजे आदल्या दिवशी बघायचं आणि दुसऱ्या दिवशी सादर करायचं. धन्यवाद. या नाट्य शिबिरातलं माझं पहिलंच वर्ष होतं आणि ते 15 दिवस कसे गेले ते कळालंच नाही. फक्त एकच माणसामुळे, पारखे सर, त्यांनी जो आनंद दिला तो खूप वेगळा होता. म्हणजे बोलताना पण वेगळाच फील येतो. आणि स्पेशली आमच्या संध्याताई, त्यांनी आमचं नाटक बसवलं, त्यांची पण कमाल आहे. दीप्तीताई, सगळेच छान होते. हॅलो, माझं नाव शाल्मली कुलकर्णी आणि माझं या शिबिरात फर्स्ट इयर होतं. मी पहिल्यांदाच या शिबिरात आले आणि इथे आल्यावर खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे असं नाही की मी पहिल्यांदा नाटकात काम केलं, पण आधीपेक्षा खूप नवीन गोष्टी, टेक्निकल गोष्टी आम्हाला मेकअपबद्दल शिकायला मिळालं, रंगमंचाबद्दल, नेपथ्याबद्दल खूप डिटेल गोष्टी मिळाल्या. पारखे सरांनी सुद्धा आमचं एक लेक्चर घेतलेलं. त्यांनी आम्हाला नाटकाच्या व्यतिरिक्त ओंकार याचे फायदे हे सुद्धा सांगितलं आणि त्यांनी आम्हाला आवाजाबद्दल खूप डिटेल माहिती दिली. आणि बाकी संध्याताई, दीप्तीताई, आशिष दादा यांनी पण खूप गोष्टी शिकवल्या. आणि फक्त नाटकच नाही, इथे या शिबिरात एका प्रकारची शिस्तही असते. ती शिस्त पण एक नवीन शिकायला मिळाली आणि चांगलं वाटलं या शिबिरात येऊन. थँक्यू. माझं नाव रुची उद्धव आठलेकर. माझं पण पहिलंच वर्ष होतं नाट्यसंस्कारमध्ये. ह्या वर्षी खूप मजा आली. म्हणजे मग सगळे फ्रेंड मध्ये कमी होत होते. मग जेव्हा मी वॉटरमेलन आणि लिची आणलेली ना, मग सगळे माझे फ्रेंड बनलेले. म्हणून ना हे माझं ना हे ना उद्याच नाटक. इकडचे शिकवण्याचा जो प्रकार होता तो मला आवडला आणि जमलं तर मी पुढच्या वर्षी पण येईल. सगळ्या मुलांना, पालकांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. नमस्कार, मी सुलोचना मांजरे.
आणि हा नरेश थोरात, हा माझ्या भावाचा नातू आहे. मी आहे नरेश रुपेश थोरात. मी सुलोचना मांजरे. मी बीडहून आले. मला जेव्हा कळलं ही शिबिर आहे, या वयात हा स्टेजवर परफॉर्म करणार आहे, तर मला उत्सुकता होती, बघायचं होतं या वयात तो काय करतोय. खूप आनंद वाटला. थँक्यू. खूप छान परफॉर्म केलं. मला संधी दिली त्याबद्दल थँक्यू. मोठ्या गटातील 4 नावं डिक्लेअर करणार आहे. मोठ्या गटासाठी जरा आम्हाला अवघड काम होतं आहे, कारण 40 मुलं होती आमच्याकडे आणि थोडंसं मुली आणि मुलगे, दंगा आणि शांतता असं कॉम्बिनेशन होतं. पण खूप छान मजा आली आम्हाला या मुलांबरोबर. सगळीजण उत्साही होती. आमच्यासाठी अवघड काम होतं. त्यातल्या त्यात आम्ही 4 नावं जी आम्हाला वाटलं तिन्ही प्रशिक्षकांना मिळून त्या 4 नावं मी आधी जाहीर करते. बेस्ट स्टुडंट्स मुलांमधून रुचिर आठलेकर, आणि मुलींमधून श्रिया चत्तरकर, स्वरा खाडीलकर आणि छोटी मुक्ता चव्हाण. या तिघांच्याही म्हणजे क्लासमध्ये दिलेल्या सूचना ऐकणं, सूचना पाळणं आणि उत्साह तसा बऱ्याच जणांचा होता, पण आम्ही त्यातनं ह्या 4 जणांची नावं काढलेली आहेत. आता आपण सर्टिफिकेट देणार आहोत सगळ्यांना. मी एकेकाचं नाव घेते, तसं मुलांनी पुढे यावं. मीरा परेश देवळणकर, शौर्य जाधव, पुढच्याने तयार राहा. शौर्य जाधव. पुढे अमृता पवारने तयार व्हायचं. आणि विद्यार्थ्यांनी स्टेजवरच थांबा मागे. अमृता पवार, त्याच्यानंतर श्रिया चातारकर, ईश्वरी मोहिले, ईश्वरी नंतर स्पृहा कुलकर्णी, विहान तांबेकर, ध्रुव कोकणे, विहान, ध्रुवदत्त आर्या गाडगे, स्वर्णिम खडके, सृजन विद्यासागर, पुढे सृजनच्या अद्वैत मुळे, लावण्य थरपुडे, लावण्य भट्टनी, श्लोक जाधव, श्लोक, रुची राठलेकर, अलिशा तलाठी, ऋग्वेद पाठक,
ऋग्वेद नाही, अनुज घाटपांडे, मुक्ता चव्हाण अनुजच्या नंतर, मुक्ता चव्हाण, विहान हवेली, विहान हवेली, विहान हवेली तयार. वृंदामुळे, वृंदामुळे, शाल्मली कुलकर्णी, राजस सरकार, राजस्थान शाल्मली सर कुठं हे गे राजस्थान. अद्विका लोहकरे, आर्यानी उघडायचे फक्त. आर्या गोहाड, आर्या. स्वानंदी कोडगुले, जिनिशा धामणे, अद्वय देशपांडे, मित्रन वाबळे, अनंत क्षोत्रिय, अनंत क्षोत्रिय, कृष्णकांत विधाते, देविका इनामदार, प्रशांत पळणीटकर, राघव फाटक, रागेश्री फाटक, स्वरा खाडीलकर, स्वराध्या शिंदे, शर्विल कित्तूर, तन्वी कळमकर, रियांश खेरडेकर, एक शेवटचा कार्यक्रम म्हणजे आभाराचा. पाहुण्यांचे आभार, उपस्थितांचे आभार, मुलांचं कौतुक आणि आभार, सगळंच थिएटरच्या सर्वांचे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचेही आभार मानते आणि आता इथे आता हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते.
संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे.